पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं काव्याच वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आज आम्ही आलो आहोत फॅमिली मेंबर सगळे CSTला, कारण माझे सासरे जे 2 नंबरचे जे सासरे आहेत त्यांचं नेव्हीमध्ये आहेत, त्यांची ड्युटी आहे इथे आणि त्यांच्या युनिटला आज 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्ताने आज इथे प्रोग्राम आहे, त्यासाठी आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स आलो आहोत. मला सगळ्या फॅमिली मेंबर्सला इन्व्हाइट केलेलं आहे, त्यासाठी आम्ही आज CST आलेलो आहोत आणि त्याच्या युनिटवर आज व्हिजिट येणार आहोत आणि काहीतरी एक्साइटिंग आज व्लॉग असणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा, स्टे ट्यून. आता या बसने जाणार आहोत, भारतीय नौसेना बस. मामान ते चढले. हळू कृष्णा. इंडियन नेव्ही. आम्ही ऑन टाइम पोहोचलो. घाई झाली सगळी. चला चढा. गर्दी खूप आहे आज. आम्ही आता बसलोय. कुठे आली काव्या तू? मनाली नाहीये, हे मुंबई आहे. मुंबई. तू घाबरत होती का? घाबरत होती, आता घाबरते नाही. व्हेरी गुड. हाय बाय. व्हेरी गुड. घाबरायचं नाही. मग लावू दे. ती घाबरते का? फोटो काढते, लावू दे ती बरोबर. चल. ते फिरून झाल्यानंतर आम्ही आता मुंबई दर्शनासाठी निघालेलो आहोत. ॲक्च्युली हा नेव्हीकडून पॅकेज आहे. आता इथे बीचवर नाही चटई नको. काय थांब, ऊन आहे इकडे. काहीतरी खाऊया आपण आधी. स्नॅक्ससाठी आणलंय. बीचवर मी जास्त शूट केलं नाही, कारण बीचवर माझा आवाज तुमच्याकडपर्यंत येत नसेल. तर बीचवर खूप ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त एका ठिकाणी बसलो आणि पाणीपुरी खाल्ली आणि लगेच मग 1 तासामध्ये आम्ही निघालो. बीचवर गेलो नाही, कारण लहान मुलं होती आणि लहान मुलांना बीचवर जाणं काही योग्य वाटलं नाही आम्हाला. खूप जास्त ऊन होतं आणि आता आम्ही इकडे निघालो आणि इकडे आलो आहोत. तिथे आम्हाला आता स्नॅक्स वगैरे त्यांच्याकडून देणार आहे. दोन फ्रुटी. मला 2 वर्षी मिळाली माहितीये. हा, आता पटापट खा. तुमचं काय मंचुरियन? नंबर लीजिए. चलो कैंसिल. अभी 5 से 12 बस. अभी 5 से 12. 1 हो साहेब, मागे सरा. 2 3. चला सावकाश. गुड सर. सेकंड आला तुझा मुलगा. चला गुड. चला 2 नंबर लीजिए साहब जी. 2 नंबर लीजिए. अरे हम लोग एलियर शॉप में 2 बक्सीस आ गया. और देशमुख वरद देशमुख. चलो आगे का क्या है, चलो देखेंगे. पार दादा काव्याने बरोबर ओळखलं. पार दादा फर्स्ट आला.
हा तू पळलीच नाही ना. लावण्या पळ. इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. पण खेळली झाली ये जा पहिले वैष्णवी तुझं लक लय भारी आहे सध्या. वैष्णवी पळ वैष्णवी पळ. मस्त खेळली पण ही छान खेळली ती. हे तीनच मुली आहे का वैष्णवी एकदम हळू. आजीला बोलवलं आली का. थर्ड आलीस तू ठीक आहे चल थर्ड आलीस. काय मम्मी आउट झाले पळ 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 पळ. पळा. कोणाच्या घरात दोन दोन आले गिफ्ट. वेलकम वेलकम. आदू आदू आओ कपलचा आताच अनाउन्स केलाय. मला ए तुझा कपल थोडे. कविता दीदी ओ इकडे या नाही ना. जे कोणी विजेते स्पर्धक असतील त्यांनी आपली नावे नोंद करावी. विजेते स्पर्धक जे कोणी विजेते स्पर्धक असेल त्यांनी आपली नावे. हात छूट गया था आम्ही आता आलोय सगळे जेवायला. नॉन व्हेज व्हेज आणि ए काव्या जेव ना. नाही तर मग आईस्क्रीम काय घे. हा आईस्क्रीम का.
की जोरदार तालियां होनी चाहिए मंजूरी का पास पास है। थँक्यू सो मच मला आज इथे बोलवल्याबद्दल आणि माझी गाणी ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. कारण की हे माझं सेकंड होमच आहे जिथे माझे बाबा इतके वर्ष काम करतात आणि तुम्ही सगळ्यांनी आज मला इथे बोलवलं आणि इतकं छान बसून मला ऐकलं त्यासाठी खूप जास्त थँक्यू. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आमचा एक शो सोनी टी व्हीवर सध्या चालू आहे. सुपरस्टार सिंगर म्हणून त्यात लहान लहान मुलं गात आहेत सोबत आमच्या. सो सगळ्यांनी तो कार्यक्रम डेफिनेटली बघा आणि मला कळवा कसा वाटतंय. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. ओआईसी एंटीपूल एंड डिप्टी ओआईसी एंटीपूल एवं सभी अधिकारीगण एवं महफिल में मौजूद सभी जन आपके गानों से मंत्र मुग्ध हो गए हैं और वास्तव में सयाली जी हम सब शुक्रगुजार हैं आपके एक्सीलेंट परफॉर्मेंस से. हम सब धन्य धन्य और धन्य. नाउ आई विल रिक्वेस्ट ओआईसी एंटीपूल कमांडर शेरोन सर to come on stage and honor Sayali Ji Kamble. सभी की जोरदार तालियां होनी चाहिए उनके लिए. बिल्कुल सयाली जी बॉलीवुड की हर फिल्मों में आपके ही सॉन्ग हों, ईश्वर से प्रार्थना करते हैं कि बिल्कुल आप बिजी रहें हमेशा. थैंक यू वेरी मच.
परिवहन पुल की 75वीं वर्षगांठ के शुभ अवसर पर मैं महेंद्र मून वर्ष कमेटी मेंबर आप सबका हार्दिक स्वागत करता हूं और आप सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूं। मैं आज जोत से जोत जगाते चलो, जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। 70 वर्षगांठ हम यहाँ पे बना रहे हैं एनटी पुल नेवल ट्रांसपोर्ट पुल। इसका जो केक कटिंग होगा उसके लिए मैं हमारे जो सीनियर मोस्ट जो रिटायर वाले जो एफओटी है बीएम देवकर साहब, उनको मैं मंच पर आमंत्रित करता हूँ। मुन साहब को और अपना जो केदार साहब को अच्छी तरह से काम निभा रहे हैं, बहुत अच्छा लगा मुझे। और हमसे लग रहा है कि हमारे जो अभी काम करने वाले वर्कर्स है एम्प्लॉयमेंट, वो अच्छी तरह से काम करेंगे कि उसको मालूम पड़ गया कि रिटायर होने के बाद में हमको कहाँ से पैसा सम्मान मिलता है, वो काम करेंगे सर। और आज हमारा ऐसा हौसला बुलंद हो गया है कि अभी हमारी 76 उम्र हो गई, हमको ऐसा लग रहा है कि और 10-15 साल जिएंगे। कि इश्क ने इंसान को क्या से क्या बना दिया। इश्क ने क्या बात है, निकल बना अभी सुनिए। इश्क ने इंसान को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया। और किसी को इश्क ने इंसान को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया। तो फूलों का बोझ ना उठा सकती थी मुमताज, तो फूलों का बोझ ना उठा सकती थी मुमताज, और शाहजहां ने उस पर ताजमहल बना दिया। भाई इसमें मेरा पर्सनल ओपिनियन क्या है, आजकल की महंगाई के हिसाब से जितना कमाऊं उतना कम है, कि अगर मैं होता शाहजहां, अगर मैं होता शाहजहां तो कभी ना बनाता करोड़ों का ताज। सोचिए अगर जब आता करोड़ों का ब्याज, सोचिए अगर जब आता करोड़ों का ब्याज, तो आगे पीछे घूमती कितनी सारी मुमताज। सदा चाहा यही दामन बचा लूं हसीनों से मैंने सदा चाहा यही दामन बचा लूं हसीनों से मैं। तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे। तौबा मगर मिल गई तुझसे नजर, मिल गया दर्द जिगर, सुन जरा ओ बेखबर। जरा सा हंस के जो देखा तूने, मैं तेरा बिस्मिल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी है दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारो, संभालना मुश्किल हो गया। चालू आहे आणि यांच्या इकडे गेम सुरू आहे। ए तिकडे प्रोग्राम चालू आहे ना, तिकडे प्रोग्राम चालू आहे ना। कोण जिंकलं, काय भेटलं तुला अवॉर्ड? ती कोणत्या कम मध्ये गेली काय माहिती। सबको मारने सबको खबर हो गई, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हैं जवान।
अशा प्रकारे आजचा व्लॉग इथे संपतो. रात्रीचे वाजलेत आता 10. आम्ही निघालेलो आहोत आता परत घरी. प्रोग्राम संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करा.